पनवेल शहरातनं जाणाऱ्या गाडी नदीने आता आपली धोक्याची पातळी गाठलेली आहे। मी सध्या पनवेलमध्ये आहे। तुम्ही पाहता की संपूर्णपणे गाडी नदीचं पात्र हे तुडुंब भरलेलं आहे आणि या तुडुंब भरलेल्या गाडी नदीच्या पात्रामधून पाण्याचे लोट आहे ते आपल्याला जाताना दिसून येतात। ही गाडी नदी आहे ती माथेरानच्या मागील भागाचा उगम पावतोय आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गेल्या 4-5 दिवसापासून पाऊस पडतोय। माथेरान भागामध्ये गाडेश्वर डॅम मध्ये पाऊस पडत असल्यामुळे तिथून येणाऱ्या या गाडी नदीला मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे संपूर्णपणे प्रवाह आहे। तुम्ही पाहता की धोक्याची पातळी ही गाडी नदीने गाठलेली आहे। सध्या पनवेलमध्ये आपण आहोत आणि पनवेलमध्ये हा जो गाडी नदीच्या लागून जो कोळीवाडा आहे त्या कोळीवाड्याच्या घराच्या भिंतींना आहे ते पाणी पूर्णपणे या ठिकाणी लागलेलं आहे आणि अजूनही काही प्रमाणामध्ये अजून काही वेळ माथेरान आणि त्या भागामध्ये जर मुसळधार पाऊस सुरू राहिला तर मात्र हे जे कोळीवाडा आहे त्या कोळीवाडा या ठिकाणी घराच्या घरामध्ये मात्र हे नदीचं पाणी ही जाण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे सध्या आपण पाहतोय धोक्याची पातळी नदीने गाठलेली आहे आणि या ठिकाणी जो संपूर्णपणे बोटी आपण पाहता की या बोटी या बांधून ठेवण्यात आलेल्या आहेत। त्या कोळी लोकांनी बोटी बांधून ठेवण्यात आलेल्या आहेत जेणेकरून या पात्रामधून या बोटी वाहून जाऊ नये यासाठी। त्यामुळे नवी मुंबई पनवेल असेल यामध्ये आज सकाळपासून आहे ते पावसाने उसंत दिलेली आहे। रिमझिम पाऊस पडतोय आणि सध्या माथेरान या ठिकाणी पडणाऱ्या पावसाचा परिणाम म्हणजे पनवेल मधून जाणाऱ्या गाडी नदीची पातळी ही धोक्यापर्यंत आलेली आहे। पटेल एबीपी माझा पनवेल नवी मुंबई। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।